राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं भंडारा जिल्ह्यातील 2 विधानसभेवर दावा करण्यात आलेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण हातकरी आहेत. भाऊ, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब भंडारा जिल्ह्यातर्फे माननीय मी शरदचंद्र पवार साहेबांची अनेकदा भेट झाली माझी. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपला हक्काच्या मतदारसंघात तुमसर मतदारसंघ आहे, त्यासोबतच दुसरा मतदारसंघ आपल्याला लढता येईल का. मी त्यांना सांगितलं की आपल्याला लगेच भंडारा विधानसभा क्षेत्र आहे. त्यांनी सांगितलं की हा तो SC रिझर्व आपल्याकडे कोणी कार्यकर्ता आहे का. मी सांगितलं आपल्याकडे त्या ठिकाणी कार्यकर्ता आहेत आणि त्यांनी सांगितलं मी कामाला लागा. त्या पद्धतीने मी अजय मेश्रामला कामाला लावला. त्या तिकीट मिळालं तर निश्चित रूपाने आम्ही भंडारा सोबत तुमसर तर लढणार, जेव्हा भंडारा लढू. पण आपण जे आता तुमसर मोहाड विधानसभेबद्दल पत्रकार परिषदेत जे सांगितलं की तुमसर मोहाड विधानसभेमध्ये काही नेते आपल्या संपर्कात आहेत, परंतु मागील दिवसात जेव्हा चरण वाघमारे यांना विचारलं गेलं असता त्यांनी सांगितलं की पक्षश्रेष्ठी शरद पवार गटाचे जे आहेत पक्षश्रेष्ठी यांनी माझ्याशी संपर्क केला आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की जर माझ्यासाठी वातावरण अनुकूल असेल तर मी पक्षात प्रवेश घेईन आणि उमेदवारी घेईन. तर नेमकं काय आहे त्याच्यातलं तथ्य आहे? भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर विधानसभा क्षेत्र हा आमच्या हक्काचा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीनं निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून भंडारा जिल्हा जेव्हा पोरका झाला होता अशा वेळेस आम्ही खऱ्या अर्थानं 5-6-7 लोकांनी आम्ही काम सुरू केलं. अगदी व्यवस्थित काम सुरू आहे. त्यांना हे वाटलंही नव्हतं 10 तारखेला जेव्हा शिवसाराची यात्रा आपल्या ठिकाणी आली आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार 3 दिवस कंटिन्यू पाऊस सुरू असताना त्या ठिकाणी 5,500 लोक हे तुम्ही आपल्यासोबत डोळ्यांनी बघितलेले आहे. हे आपल्याला माहीत आहे की आम्ही ते पैसे देऊन आलेले नव्हते, रोजीचे कोणी बाया माणसं नव्हते, स्वतः स्वस्फूर्तीनं आणि पक्षाच्या काम म्हणून त्या ठिकाणी आलेले होते. आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी मागितलेल्या 4 ज्या तिकीटं आहेत, 4 लोकांनी ज्या उमेदवार मागितल्या त्यापैकी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून 4पैकी कोणाला जर पक्षाने तिकीट दिलं निश्चित रूपाने आम्ही त्याच्या मागे राहणार आहोत. आता वारंवार जो प्रश्न येतो मी पेपरमध्ये म्हणा किंवा इलेक्ट्रिक मीडियामध्ये येते की जे माजी आमदार आहेत ते वारंवार सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते माझ्या संपर्कात आहेत. आता त्या ज्यावेळेस संपर्क त्याच्याशी ज्याला असेल तेव्हा मी नव्हतो किंवा मी जेव्हा हा सगळा विषय घेऊन जेव्हा मान्य शरदचंद्र पवार साहेबांना बाकी अनिल देशमुख असतील, जयंत पाटील असतील, महबूब शेख असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्यांशी जेव्हा मी संपर्क केला तेव्हा त्याच वेळेस सांगितलं की अजूनपर्यंत तिकीटच्या काही नाही, बरेच लोक तिकीटं मागायसाठी आपल्याकडे येतात. आता महाराष्ट्राचा ओघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूने असल्यामुळे प्रत्येक लोकांना असं वाटतं की या पक्षाची तिकीट मिळाली तर मी जिंकीन किंवा मी महाविकास आघाडीचा घटक बनीन आणि त्यासाठी अनेक लोक येतात. हे शरदचंद्र पवार साहेबांच्या तोंडचे शब्द आहेत आणि म्हणून जो निर्णय होईल तो निष्ठावंतांना डावलून होणार नाही, तुम्हाला विचारपूस करूनच होईल, तुमच्यामधूनच निर्णय फायनल होईल. आणि म्हणून हे जे आहे हा जो चालू आहे हा जो माजी आमदार चालू तो स्वतःच्या TRP वाढवण्यासाठी आहे. मला असं वाटतं की त्याचे स्वतःच्या कार्यकर्त्यांनी त्याला ज्या सूचना केलेल्या आहेत की बाबा तुला जर पक्षाची तिकीट दिली तरच आम्ही तुझ्यासोबत राहू, अन्यथा राहू नये. आणि म्हणून आपले कार्यकर्ते खऱ्या अर्थानं सांभाळण्यासाठी त्यांना इतरत्र भटकू न देणे यासाठी ते फक्त एक बरगळणा करतात, काहीतरी वेव्स देतात एक वातावरणामध्ये, समाजामध्ये, विधानसभेमध्ये की याच्यामुळे फक्त एक कार्यकर्त्यामध्ये चहलपहल उभी राहील असाच त्यांचा उद्देश असेल. मान्य शरदचंद्र पवार आणि जयंत पाटीलने सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की या ठिकाणी तिकीट देत असताना निश्चित रूपानं निष्ठावंतांना डावलून कोणताही निर्णय होणार नाही असे शब्द मान्य शरदचंद्र पवार साहेबांच्या तोंडचे शब्द आहेत. नक्कीच. पण चरण वाघमारे जे माजी आमदार आहेत त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय शरद पवार पक्षाकडे सध्या नाही आहे असं वातावरण सध्या काही लोकांकडून तयार केलं जातं. नेमकं आपलं काय तथ्य आहे? चरण वाघमारेंशिवाय दुसरा उमेदवार होऊ शकत नाही? आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही. तो जेव्हापासून निवडणुका आला, मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, मग आमदार असेल, त्याच्यामुळे अनुभवाच्या आधारावर कोणताही माजी आमदार असेल तो प्रचलित असतो. आज मधुकर कुकडे साहेब 3दा त्या ठिकाणून आमदारकी झाले, अनिल बावनकर त्या ठिकाणी झाले, शिशुपाल पटले खासदार आहेत ते प्रचलित आहेत, तो स्वतः प्रचलित आहे. म्हणून सुभाष कारेमोरे जर स्वर्गीय आहेत ते जर आले असते ते प्रचलित आहेत, ईश्वरदार पटले असते ते खरं म्हणजे आमदार जर एकदा होणे तो त्या मतदारसंघासाठी नवीन चेहरा नसतो, तो प्रचलित चेहरा असतो. 4 लोक त्याची जास्तच चर्चा करतील म्हणून तोच निवडून येऊ शकतो, हा निकष लागू शकत नाही. आपण अनेक महाराष्ट्रातले या देशातले मतदारसंघ बघितले असेल की नवीन चेहऱ्याला सुद्धा पसंती दिलेली आहे. 7 दिवसात कोणताही सर्वे न करता आपल्या भंडाऱ्यामध्ये डॉक्टर प्रशांत पटोळे हे खासदार झाले. त्याच्यामुळे नवीन आणि जुना कधी नसतो, शेवटी लोकांचा कल जो होतो 2 दिवसात तयार होतो. आणि मला असं वाटतं की नवीन माणसाला जर तिकीट दिली तर मला असं वाटतं की ज्या आजी आणि माजी आमदारांनी विधानसभेमध्ये कोणत्याही बेरोजगारीच्या प्रश्नावर कोणताही प्रश्न विचारलेले नाही आहेत त्याच्यापेक्षा चांगला एक उमेदवार हा नवीन उमेदवार होईल असं मला आजच्या या प्रसंगी सांगायचं वाटतं. रुपेश सपाटे, TNN मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.